वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन 2024-25ची जी कॅप वनची अलॉटमेंट झालेली आहे, त्या कॅप वनच्या अलॉटमेंटनंतर तुम्हाला इथे सीट कन्फर्म कशी करायची आहे किंवा बेटरमेंटचा ऑप्शन कसा घ्यायचा आहे किंवा 1 नंबरचा ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला असेल तर ऑटो फ्रीज असेल तर तुम्हाला तिथे काय प्रोसेस फॉलो करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. बघा, सर्वात पहिले तुम्ही कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन याच्यावरती मी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्यानंतर तुम्ही ही स्टेप्स इथे कंप्लीट करा. बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डी-टी महाराष्ट्र या वेबसाईटवरती जायचं आहे. बघा, डी-टी महाराष्ट्र डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिशनमध्ये जायचं आहे. ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर डिप्लोमा आफ्टर 10 त्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक या वेबसाईटवरती जायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे लॉगिन करायचं आहे. बघा, लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ही स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत. सिम्पली तुम्हाला लॉगिन करायचं आहे. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे तुम्ही जॉईन होऊन डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. बघा, तुम्ही लॉगिन केलं तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला इथं सीट तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन असेल तर ऑटो फ्रीज असेल आणि तुम्ही त्या सीटशी सॅटिस्फाईड असाल तर तुम्हाला ती फ्रीज करावी लागेल. आणि तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल म्हणजे कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये जायचं असेल तर तुम्ही तिथे बेटरमेंटचा ऑप्शन घेऊ शकता. बघा, आता इथे सिम्पली तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो इथे ओपन होईल. बघा, ह्या विंडोमध्ये तुमची सगळी इथे बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल आणि बघा, या 3 स्टेप्स तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत. खाली ज्या 3 स्टेप्स तुम्हाला दिसत आहेत, कॅन्डिडेट सेल्फ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅन्डिडेट सीट ॲक्सेप्टन्स आणि सीट ॲक्सेप्टन्स पेमेंट ₹1000. बघा, इथे सीट कन्फर्म करण्यासाठी किंवा बेटरमेंटच्या राऊंडला जाण्यासाठी तुम्हाला इथे ₹1000 पे करणं कंपल्सरी आहे. ते तुम्ही पे केल्यानंतर तुम्हाला तिथे सीट कन्फर्म होईल किंवा बेटरमेंटचा ऑप्शन तुम्हाला येईल. आता बघा, इथे मी स्टेप 1ची प्रोसेस इथे फॉलो करतो. बघा, स्टेप 1मध्ये सगळं तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे. तुमची बेसिक इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला इथे दिसेल. ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फॉलो करा आणि बघा, खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. जसं तुम्ही स्क्रोल डाऊन कराल तुमचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. कुठलं कॉलेज इथे अलॉट झालेलं आहे, काय आहे ते. आणि इथे सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे ती इथं व्हेरिफाय करायची आहे. मग इथे ऑप्शन आहे बघा, करेक्ट और टू बी करेक्टेड. आता जेव्हा समजा तुम्ही बघा, इथे तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप आहे, ओके असेल तर इथं करेक्टवरती क्लिक करा. देन होम डिस्ट्रिक्ट ठाणे तर त्याच्यावरती म्हणजे तुमचं जे काय असेल होम डिस्ट्रिक्ट ते ओके असेल. इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथे व्हेरिफाय करायची. बघा, जसं आपण करेक्ट करतो इथे बघा स्टेटसमध्ये करेक्ट येतं आहे. मग कॅन्डिडेट ओबीसी आहे, करेक्ट. मार्क्स जे आहेत ते करेक्ट करा. तुमचे इथं चेक करा. बघा, चुकी रॉंग झाला असेल तर इथे टू बी करेक्टेड असं करा. तिथे ते चुकी दुरुस्त करता येईल. बघा, हे ओके करेक्ट केलं झालेलं आहे. त्यानंतर बघा, तुमचे जे मी डॉक्युमेंट अपलोड केलेले ते सुद्धा इथं व्हेरिफाय करायचे. ते इथे बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट. थोडंसं बघा इथे इथे दिसेल तुम्हाला इकडे. थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. झूम आउट करतो 1 मिनिट. बघा, इथं बॉटमला ॲक्च्युली येतं एकदम ते. बघा, इकडे इथे इथे ऑप्शन आला आहे बघा, कॅरी सर्टिफिकेट मेन्शनिंग द कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट. इथे तुम्ही इथं व्ह्यूचा ऑप्शन आहे राईट साईडला. मे बी त्या सिम्बॉलमुळे तुम्हाला दिसत नसेल. इथं तुम्हाला चेक करा तुमची कॅटेगरी बरोबर आहे का नाही. व्हेरिफाईड तर व्हेरिफाईड करा. ओके असेल, परफेक्ट असेल डॉक्युमेंट तर परफेक्ट करा तिथे. हे फक्त तुम्हाला एकदा क्रॉस चेक करायचे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला. थोडंसं झूम करतो इथे म्हणजे ते दिसायला बरं पडेल. नका, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे क्रॉस चेक करायची आहे तुमची. नेक्स्ट काय, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025. ओके असेल तर व्हेरिफाय असेल तर व्हेरिफायवरती क्लिक करा आणि प्रोसीड टू नेक्स्ट. म्हणजे तुम्हाला तुमचं सिम्पली जे इन्फॉर्मेशन आहे डॉक्युमेंट अपलोड केले ते एकदा क्रॉस चेक करायचे आहेत. प्रोसीड टू नेक्स्ट केल्यानंतर ओके. बघा, आता इथे बघा इथे काय झालेलं आहे बघा, इथे जो ऑप्शन अलॉट झालेला आहे स्टुडंटला तो इथे फर्स्ट नंबरचा ऑप्शन अलॉट झालेला बघा, इथे मेन्शन केलं आहे त्याने. फर्स्ट प्रेफरन्स इज अलॉटेड. तो काय तुमचा ऑटो फ्रीज आहे. काय तुमचा तो ऑटो फ्रीज आहे. बघा, तो तुमचा कसा आहे ऑटो फ्रीज आहे. सिम्पली तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला इथे तुम्हाला समजा इथे बेटरमेंटला जाता तुमचा 1 नंबरचा ऑप्शन अलॉट नसेल झाला तिथे तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज असं असेल. तुम्ही तिथे तुम्ही सीटशी सॅटिस्फाईड असाल तिथे फ्रीज सिलेक्ट करा आणि तुम्ही सीटशी सॅटिस्फाईड नसाल तर नॉट फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन तिथे तुम्ही सिलेक्ट करा आणि सिम्पली तुम्ही पुढे प्रोसीड करा. बघा, इथे तुम्हाला आता काय करायचं, इथे OTP तुम्हाला इथे मोबाईलवरती घ्यायचं आहे. आता क्लिक हेअर टू गेट द OTP. गेट OTP वरती क्लिक करा. तुम्ही जो मोबाईल नंबर तिथे रजिस्टर केला होता तिथे OTP तुम्हाला तिथे जाईल. आता मी सिम्पली ते प्रोसेस फॉलो करतो. इथे गेट OTP वरती क्लिक करतो.
बघा इथे ओ-टी-पी तुमच्या रजिस्टर मोबाईल जसं तुम्ही क्लिक कराल तिथे गेट ओ-टी-पीवरती क्लिक कराल, तिथे तुमचा ओ-टी-पी तुमच्या मोबाईल नंबरवरती जाईल तिथे. तो सिम्पली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. बघा परत एकदा तुम्हाला इथे मी परत एकदा तुम्हाला इथे इन्फॉर्म करतो. बघा इथे समजा तुमचा इथे 1 नंबरचा ऑप्शन नसता, तर हा इथे तुम्हाला 2 ऑप्शन असते इथे फ्रीज आणि नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट. तर तुम्ही इथे सीटशी सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही इथे फ्रीज सिलेक्ट करा. म्हणजे तुम्ही त्या सीटशी सॅटिस्फाईड आहात, तुम्ही तिथे ॲडमिशन घेण्यासाठी तयार आहात त्या कॉलेजमध्ये आणि तुम्हाला समजा तुम्हाला कॅप 2 आणि किंवा कॅप 3ला जायचं आहे, तर तिथे तुम्ही इथे नॉट फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि सिम्पली तुम्ही पुढे प्रोसीड करा. बघा आता ओ-टी-पी मला इथे आलेला आहे आणि मी प्रोसीड करतो पुढे. ओके. नाही आता सिम्पली मला काय करायचं आहे इथे, इथे मला ₹1000 पे करायचे आहे. सिम्पली पे नाववरती तुम्ही इथे क्लिक करा. बेटरमेंटच्या ऑप्शनला सुद्धा तुम्हाला इथे पे करायचे लक्षात घ्या. बेटरमेंटचा ऑप्शन जेव्हा कराल तिथे सुद्धा तुम्हाला तिथे ₹1000 तिथे पे करायचे आहेत. जसं तुमचं असेल तसं तुम्ही पेमेंट मोड घेऊन इथे पे करू शकता. शो क्यूआर कोड करा आणि पेमेंट करणं ईझी होऊन जाईल. बघा सिम्पली हा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करून तुम्ही तुमची इथे सीट इथे कन्फर्म करू शकता. बघा याच्यामध्ये तुम्हाला अजून काय डाऊट असतील तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अ, तर जरूर तुम्ही ती मी दिलेली लिंक आहे WhatsApp कम्युनिटीची लिंक जरूर जॉइन करा. म्हणजे तुम्हाला काय डाऊट असेल मग डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट तिथे करता येईल. थँक यू.